माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण एका लाडक्या संताचा जणू काही विचार करून त्याच्यावरती प्रकाशझोत टाकणार आहोत. लाडका अशासाठी मी म्हणतो की संपूर्ण ख्रिस्त सभेमध्ये धर्मगुरूंचा आश्रयदाता संत म्हणजे संत जॉन मारी वियानी, ह्या संतावरती आपण चिंतन करणार आहोत. आणि तो सर्व धर्मगुरूंचा आदर्श आणि आश्रयदाता संत असल्या कारणाने दरवर्षी त्यांच्या नावाने 4 ऑगस्टला सण साजरा केला जातो. आणि पूर्वी तर त्याच्यावरती प्रवचनं देत असत, काही प्रापंचिकसुद्धा धर्मगुरूंच्या नावाने बोलत असत आणि म्हणून हा संत लोकांना अधिक परिचित, जिव्हाळ्याचा आणि आपला संत वाटतो. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या संतावर विचार करत असताना कदाचित आपण काही गोष्टी ऐकल्या असतील, परंतु आज अधिकृतपणे मी आपला सांगू इच्छितो की ह्या जॉन मारी वियानीचा जन्म फ्रान्स इथे 1786 साली झालेला होता. आणि त्याच दिवशी, ज्या दिवशी त्याचा जन्म झाला त्याच दिवशी त्याचा बाप्तिस्मा झाला. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, त्या काळच्या परिस्थितीचा अधिक विचार करता त्याचं कुटुंब सेवाभावी होतं. सेवाभावी म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्येच शेजार प्रेम किंवा ज्याला आपण म्हणतो शेजाऱ्याविषयी आदर सन्मान, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत प्रामुख्याने दिसत होत्या. हीच गोष्ट आपल्याला दिसून येईल की त्याच्या काळामध्ये फ्रेंच राज्यक्रांती सुरू झालेली होती आणि एका अर्थाने त्या राज्यक्रांतीमुळे सुद्धा परिस्थिती खूप बिकट होती. पण आपल्याला दिसून येईल की देव कसा निरनिराळ्या प्रसंगातून किंवा निरनिराळ्या संकटातून मार्ग काढून आपल्याला दाखवतो. त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो, की देवळं बंद होती आणि धर्मगुरूंना देवळात न मिसा करता साक्रिस्टीमध्ये मिसा करायला लागत असत. म्हणजे सगळं काही गुपित चाललेलं होतं आणि उघडपणे कोणतेही धर्मगुरू मिसा अर्पण करणं किंवा प्रवचन करणं त्यांना शक्य नव्हतं. अशा वातावरणामध्ये सुद्धा ह्या लहान जॉन वियानीला वाटत होतं की धर्मगुरू हे धाडशी आहे आणि धर्मगुरू हे खरोखर ज्याला आपण म्हणतो कार्यबद्ध, निष्ठावंत आणि येशूप्रिय असे धर्मगुरू आहे. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये धर्मगुरूविषयीची आवड होती, ओढ होती आणि आपण सुद्धा एक दिवस धर्मगुरू व्हावं असं जणू काय तो एक चित्र पाहत होता. माझ्या प्रिय मित्रांनो, परंतु त्या काळाची परिस्थिती होती, त्या काळामध्ये तसं काही शक्य दिसत नव्हतं. कारण त्याचं कम्युनियन घेण्याची सुद्धा वेळ जेव्हा आली तेव्हा त्याला सुद्धा 2 सिस्टरांनी प्रायव्हेटली, खाजगीमध्ये त्याची तयारी केली आणि खाजगीमध्ये त्याला कम्युनियन किंवा पहिलं ख्रिस्त शरीर देण्यात आले आहे. आणि ते सुद्धा कधी वयाच्या 13व्या वर्षी. आज आपण 7-8 वर्षामध्ये मुलाला देतो, तसं नव्हे तर 13व्या वर्षी त्याने पहिलं कम्युनियन स्वीकारलं. आणि त्यानंतर सुद्धा त्याची दृढीकरणाची जेव्हा वेळ आली तेव्हा दृढीकरण सुद्धा खाजगीमध्येच झालं. एका दृष्टिकोनातून की त्याला प्रत्यक्षपणे बरंचसं काही शिकायला मिळालं, परंतु हे आपलं जीवन सगळं खाजगीमध्ये चालू आहे, गुपित चालू आहे. त्यामुळे आपल्याला ह्या जीवनाचा फायदा पुढे होईल की नाही ह्याचा विचार त्याने केला नाही. उलट त्याच्यामध्ये आणखीन एक ज्याला आपण म्हणतो शक्ती आली की मी
परमेश्वराचं कार्य अधिक पुढे नेईन आणि ते उघड करेन आणि जणू काही परमेश्वराकडे मी त्यासाठी प्रार्थना करेन, ही देखील वृत्ती त्याची बळावलेली होती. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, आपण विचार करतो की त्या फ्रेंच क्रांतीमुळेच त्याच्या शिक्षणावर देखील खूप परिणाम झालेला होता. म्हणजे तो उघड शाळेमध्ये पण जाऊ शकत नव्हता आणि त्यांच्या काळामध्ये ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. माझ्या प्रिय मित्रांनो, अगदी 20व्या वर्षी त्याच भागामध्ये इकुली नावाचा एक जो प्रांत आहे, तिथे त्याने जाऊन लॅटिन, गणित, इतिहास, भूगोल ह्या गोष्टी तो शिकला. ऑफकोर्स शिक्षणावरती थोडा अधिक परिणाम झाला, परंतु त्याने देखील खूप कष्ट घेतले आणि आपण जे काही शिकतो आहोत त्याचा परमेश्वराच्या कार्यासाठी आपण उपयोग करणार आहोत असं जणू काही त्याने मनात ठरवलेलं होतं आणि म्हणून त्याने चांगल्या प्रकारे शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या प्रिय मित्रांनो, या 1802 साली आपण पाहतो की फ्रान्समध्ये पुन्हा चर्च उघडली गेली. आता त्यासाठी खूप लोकांनी प्रार्थना केली असेल, परंतु नक्कीच आपल्या जॉन वियानी ह्याने देखील परमेश्वराकडे निष्ठेने गुडघे टेकून प्रार्थना केली की हे देवा, तू ह्या परिस्थितीमध्ये काहीतरी चमत्कार कर. आणि 1802 साली चर्च उघडली गेली. सगळं काही रेग्युलर होऊ लागलं. धर्मगुरू देवळात मिसा करू लागले. सगळं शिक्षण, पहिलं कम्युनियन, दृढीकरण ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा अगदी रितसरपणे सुरू झाल्या. माझ्या प्रिय मित्रांनो, पुन्हा 1809 साली आपण पाहतो की त्या परिस्थितीमध्ये नेपोलियन बोनापार्ट होता आणि नेपोलियन बोनापार्टने सगळ्या तरुणांना सैन्यामध्ये घेण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये आपला जॉन वियानी सुद्धा त्याला बोलावण्यात आलं. पण जॉन वियानीला वाटत होतं की मी धर्माचा अभ्यास करतो, मी धर्मगुरू होणार आणि म्हणून कदाचित मला सक्ती करणार नाही. परंतु नेपोलियन बोनापार्टने सांगितलं की सध्या आपल्या देशाला त्याची गरज आहे, म्हणून सगळ्या तरुणांना ह्यामध्ये सहभागी व्हायचंच. म्हणून जॉन वियानी सुद्धा गेला. पण आश्चर्याची गोष्ट काय की 2 दिवसांनी तो आजारी पडला. आजारी पडल्यानंतर त्याला पुन्हा बाहेर काढण्यात आलं. परंतु त्याच्या दुसऱ्या एका मित्राने त्याला नेऊन दुसऱ्या एका जंगलामध्ये ठेवलं. कुठे जंगलामध्ये? जिथे काही लोक पळून गेले होते की ज्यांना सैन्यामध्ये जायचं नव्हतं, अशा लोकांमध्ये नेऊन तिथे ठेवलं आणि तिथे जवळजवळ तो 14 महिने राहिला. आणि 14 महिन्यानंतर पुन्हा तो इकुलीला परत आला आणि त्यावेळेला त्याला दिसून आलं की आता मी रितसरपणे अभ्यास करू शकतो. आणि त्या अभ्यासाला त्याने सुरुवात केली आणि पुन्हा 1815 साली तो धर्मगुरू झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याला केवढा आनंद झाला की आता मी देवाचा धर्मगुरू आहे, मी प्रभू येशूसाठी मी माझा प्राण अर्पण करीन, परंतु निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करीन अशी त्याची वृत्ती वाढली. म्हणून त्याने माझ्या प्रिय मित्रांनो 3 वर्ष तो सहकारी धर्मगुरू म्हणून होता. आर्स ह्या गावामध्ये, छोटंसं गाव होतं आर्स नावाचं, त्यामध्ये तिथे 3 वर्ष तो राहिला. आणि 3 वर्षानंतर त्यांचे जे प्रमुख धर्मगुरू होते ते मरण पावले आणि त्यामुळे ह्या जॉन वियानीला त्या ठिकाणी प्रमुख धर्मगुरू बनवण्यात आलं. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला त्याला आता वाटलं की आता जबाबदारी माझी आहे आणि मी त्या ठिकाणी कार्य करणार आहे, म्हणून आपल्याला काय काय करता येईल. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्याने ठरवलं की आपण
त्याला त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करूया. प्रिय मित्रांनो, जॉन वियानीने काय ठरवलं की ह्या ठिकाणी मी परमेश्वराचं कार्य करणार आहे, परंतु वातावरण काही चांगलं नव्हतं. कारण बरेचसे लोक आता त्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर थोडेसे दारुडे बनले होते, थोडेसे नृत्य नाट्य करायचे, काहीतरी करून त्यांना नीतीचा किंवा समाजकार्याचा काही गंध नव्हता आणि कसे तरी वागत होते आणि कोणी देवळात जात नसत, प्राचीन संस्कार कधी घेत नसत किंवा देवाविषयी त्यांच्या मनामध्ये आवड ओढ नव्हती. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये त्याला कार्य करायचं होतं. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, त्यांनी ठरवलं आणि तो गावागावामध्ये घराघरामध्ये फिरला आणि लोकांना सांगितलं की परमेश्वर आपल्या सर्वांना प्रायश्चित्त करण्यासाठी बोलावित आहे आणि जे लोक प्रायश्चित्त करणार नाहीत त्यांना कम्युनियन मिळणार नाही. आणि त्याने सुद्धा कडक धोरण ठरवलं आणि त्याने स्वतः प्रयत्न करून लोकांना देवळामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या प्रिय मित्रांनो, हळूहळू त्यावेळेला तो स्वतः ठरवलं की लोक आता यायला सुरुवात झालेली आहे, म्हणून तो स्वतः कधीकधी 10 तास प्रायश्चित्तासाठी बसून लोकांची पापं ऐकत असे आणि त्यांना आधार देत असे. तर अशा प्रकारे त्याने निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न केले. दुसऱ्या बाजूने त्याने त्याच ठिकाणी सिस्टरांच्या समवेत एक तिथे मुलींसाठी सुद्धा एक ज्याला कन्यागृह म्हणतात तशा प्रकारचं एक आश्रम तयार केला आणि तेथून तो त्यांना मार्गदर्शन करायचा. परंतु नंतर त्याला दिसून आलं की खरोखर ह्या लोकांना प्रायश्चित्ताची खूप गरज आहे, म्हणून तो 14-15 ताससुद्धा तो कुंसाळासाठी बसायचा, थकायचा, भागायचा. परंतु त्याला दिसून आलं की त्याचा परिणाम आपल्या लोकांवरती होत आहे आणि म्हणून हा त्याग आपल्याला करणं आवश्यक आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, काही वेळ असा होता की त्या ठिकाणी परमेश्वराची कृपा त्याच्यावरती होतीच, परंतु त्या ठिकाणी त्याला पुढची 30 वर्ष तो राहिला आणि त्या 30 वर्षामध्ये त्याला ते कार्य करायचं होतं. म्हणून त्याला जवळजवळ खूप प्रयत्न करायचे होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्या 30 वर्षामध्ये जवळजवळ 20,000 लोक दरवर्षी त्याच्याकडे निरनिराळ्या प्रांतातून, निरनिराळ्या धर्मग्रामातून, निरनिराळ्या भागातून, निरनिराळ्या देशातून सुद्धा येऊ लागले. आणि ते आर्ट्स हे पॅरिश एवढं प्रसिद्ध झालं की सगळ्या लोकांनी जणू काय वाटलं की हा माणूस जणू काही जिवंत संत आहे. त्याकडे लोक ओढले गेले आणि त्याच्या शब्दावर ते विश्वास ठेवू लागले. लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, हे सगळे त्याच्या शब्दानुसार चालू लागले. म्हणून त्याला देखील खूप आनंद झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, आश्चर्याची गोष्टसुद्धा अशी की त्या ठिकाणाहून त्याने 4 वेळेला पळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळेला जणू काय देव त्याला सांगत होता की नाही, हेच तुला योग्य आहे. मग त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, तो 6 वर्षाने मरण पावला आणि त्या 6 वर्षानंतर त्याला दिसून आलं की माझं कार्य संपलेलं आहे आणि मी परमेश्वराच्या हाती माझा आत्मा सोपत आहे. देवाच्या इच्छेनुसार ह्या ठिकाणी होत राहतो. पण माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर म्हणजे एकंदरीत त्याचं कार्य पाहून परिसरातील सगळे फादर, धर्मगुरू, बिशप सगळ्यांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं आणि 1873 साली त्याला वंदनीय म्हणून त्याचा सत्कार झाला. आणि त्यानंतर थोड्याच वर्षाने म्हणजे 1905 साली त्याला धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आलं आणि लवकरच म्हणजे 1925 साली जॉन मारी वियानी ह्यांना संतपद देण्यात आलं.
चर्चने सुद्धा ठरवलं की हा माणूस पालखी क्षेत्रामध्ये सगळ्यात आदर्श आहे, म्हणून सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता संत म्हणून ह्या संताकडे पाहिलं जातं.